कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनिवास, असं का केलं तुम्ही? का नाही तुम्ही तुमच्या लक्ष्मीशी बोललात? जर आपल्याला पैशाची इतकी निकड होती, इतकी चणचण होती, पण तुम्ही एका शब्दाने मला बोलला नाही का? सगळे एकटेच सहन करत राहिलात, एकटेच लढत राहिलात, एका शब्दाने मला बोलला नाही तुम्ही का? असं केलं नाही, तुमची चूक नाहीये। तुम्हाला समजून घेण्यात तुमची लक्ष्मीच कुठेतरी कमी पडते। मला माफ करा श्रीनिवास। विजेचं बिल भरलं होतं ग, पण ते ऑनलाईन दिसत नव्हतं ना, म्हणून त्याला भरावे लागले पैसे। अगं आज 4-5 गाड्या आल्या होत्या सर्व्हिसिंग करता आणि सगळ्यांना आजच डिलिव्हरी होती, म्हणून ते दुखायला लागलं ग डोकं या सगळ्या कलकलाटामुळे। आणि काय नाही। मटार आहे, फ्लॉवर। आई मी काय म्हणते, फ्रीज मध्ये मटार आहे आणि इथे फ्लॉवर आहे। फ्लॉवर मटारची भाजी करूया का उद्या? हो करूया। हा, नाहीतर मग मिक्स भाजी करूया, त्याचा रस्साही चालेल। हो चालेल। आई काय झालं, कसला विचार करताय का? नाही, आणि जेवण कोणासाठी गरम करताय? अगं यांच्यासाठी। बाबा आले नाही आहेत का अजून? नाही म्हणजे येतील इतक्यात। म्हणजे तुम्ही जेवला नसणार? आता हे आले की एकत्रच जेवू ना। बर आई, बाबा जरा उशिरा येत आहेत का आजकाल? नाही ग, असं काही नाही। एक विचारू का? विचार ना। नाही म्हणजे मला असं वाटतंय बाबा जरा ओव्हरटाईम करतायत का? तुम्हाला सांगितलं असेलच ना त्यांनी? ओव्हरटाईम कशाला करतील? आणि तसं सांगितलंय त्याने मला। काय आहे, त्यांचा एक मित्र आहे ना, तो अलीकडे जरा कामावर येत नाहीये, त्यामुळे जरा जास्तीची 4 कामं ह्यांच्यावर पडतायत। नक्की ना? बरं मी आवरून घेते, तुम्ही अगं कशाला, आमचं व्हायचंय ना, मी आवरते मग। बरं हवं तर तुमचं झालं की मला हाक मारा, मी आवरून घेईन। अगं नको नको, तुझा आराम कर। ठीक आहे। हे जानू, झाला का अभ्यास? नाही ना रे जयंत, इतक्यात कुठे पूर्ण होतोय, आणि तेच तेच वाचून ना कंटाळा आलाय आता मला। ऑल राईट, मग आपण एक काम करूया, मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला उत्तर दे। हे बघ, अभ्यासाचा पॅटर्न चेंज झाला ना की यू नेव्हर नो, कदाचित तुला इंटरेस्ट येईल। डन, चालेल। ओके, सो लेट्स स्टार्ट।
थांब मी देतो तुला पाणी. थांब 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 थांब. अरे देवा, कोणतरी कडकडून आठवण काढताय माझी, म्हणूनच एवढ्या उचक्या लागल्या. मी सोडून दुसरं कोण तुझी आठवण काढणार? अरे खूप जण आहेत, म्हणजे आई, बाबा, आजी, संतोष दादा, वीणा वहिनी, हरीश दादा, सिंचना वहिनी, माझी भावना ताई आणि हो माझा वेंकी दादा. मला खात्री आहे तोच माझी आठवण काढत असणार नक्की. पाणी. वेंकी तोच असेल. बरं जयंत, तू झोप आता. मला ना अजून खूप पोर्शन कव्हर करायचं आहे. बहुतेक पहाटच होईल वाटतं. आणि हो, आपला स्टाफ उद्या सकाळी कामाला येईल ना, मग माझी आणि त्यांची भेट पण होईल. जानू, तुला कसं सांगू की आपल्याकडे कोणी स्टाफ नाही आहे, कारण मला या घरात कोणीही आलेलं सहन होऊच शकत नाही. आणि नसलेल्या स्टाफला कशी भेटणार आहेस तू? जयंत, अरे कसला विचार करतोयस तू? कसलंच नाही, म्हणजे तेच जागरण तब्येतीसाठी चांगलं नसतं आणि पहाटेचा अभ्यास जास्त चांगला असतो. तू सकाळी उठून अभ्यास कर. ओके, आता झोप, मी सगळं आवरतो. जयंत ऐक ना, असं पोर्शन इनकम्प्लीट ठेवून मला खरंच झोप लागणार नाही. आणि अरे एका रात्रीच्या जागरणाने काहीही बिघडत नाही. तू मला सांग, आपल्याकडे एक काम करणारा स्टाफ उद्या सकाळी किती वाजता येणार आहे? मलाही माहीत नाही आहे, म्हणजे जेव्हा ते येतात तेव्हा मी पण झोपलेलाच असतो ना. सो ते एक्झॅक्टली किती वाजता येतात ते मलाही माहीत नाही. असं कसं जयंत? तू तर भेटलायस ना त्यांना. ऑफकोर्स जानू, आता मी त्यांना भेटल्याशिवाय कसं काय कामावर ठेवेन ना. पण अशी काही रोज भेट होत नाही त्यांच्याशी. ते येतात, त्यांचं काम करून ते निघून जातात. एनिवे, डॉक्टरांनी पण तुला आराम करायला सांगितलंय, तर तू आता झोप. जयंत ऐक ना माझं प्लीज. एका रात्रीच्या जागरणाने खरंच काही बिघडत नाही. मी तुला उठवेन ना सकाळी. झोप. तू नेहमी मला असंच म्हणतोस, पण तू माझी आणि त्यांची भेट घालून देत नाहीस. मला भेटायचंय रे त्यांना. ओके, मी उद्या त्यांच्याशी भेट घालून देईन तुला. ओके, नक्की? नक्की. एकदम नक्की? एकदम नक्की. झोप, ये. ओके. आता तू आराम कर. ये. Come on. गुड नाईट. गुड नाईट. जान्हवी काय इतकं हट्ट करते त्यांना भेटायचं? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.